शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। गैरव्यवहार प्रकरणात सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर येते। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही क्लीन चिट देण्यात आली आहे। महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवारच्या रिंगणामध्ये आहेत त्या सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी जय ॲग्रोटेकच्या संचालक पदाचा 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2 वर्षांपूर्वी राजीनामा दिलेला होता आणि 2010 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर ईडीने अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात मनी लॉन्ड्रिंगचे जे आरोप केलेले आहेत या व्यवहारात जय ॲग्रोने जरंडेश्वर कारखान्याला कर्ज स्वरूपात 20.25 कोटी रुपये दिले होते। तर 2010 मध्ये सुरू गुरु कमोडिटीजने जरंडेश्वर कोऑपरेटिव्ह शुगर मिलची दशक ही लिलावाद्वारे 65.75 कोटींमध्ये खरेदी केलेली होती। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुनेत्रा पवार ज्या माहितीच्या उमेदवार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना क्लीन चिट दिल्याचं पाहायला मिळतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मीनाक्षी काय सांगाल, जे शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आता एक अहवाल समोर आला आहे मुंबई पोलिसांचा आणि त्यातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मिळताना दिसते, काय अपडेट्स? नक्कीच, कारण आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीत महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी यांच्यात आपण पाहिलं होतं की आता सध्या ते बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि सुनेत्रा पवार त्या ठिकाणाहून उमेदवार आहेत। मात्र यांना आता मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिलेले आहे। संपूर्ण प्रकरण आपण पाहिलं तर 2010 ला त्यांनी राजीनामा दिला होता आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांची जय ॲग्रोकोच्या संचालका पदाची 2 वर्षापूर्वी जी आहे ती त्यांनी राजीनामा दिला होता, म्हणजेच 2010 मध्ये। आणि त्यानंतर ईडीने अजित पवार यांच्या कारखान्यासंदर्भात आपण पाहिलं तर मनी लॉन्ड्रिंगचे जे आरोप आहेत ते केले होते। मात्र चौकशी जी आहे ती देखील सुरू होती। या व्यवहारामध्ये आपण पाहिलं तर जय ॲग्रोने जरंडेश्वर कारखान्यावरती कर्ज स्वरूपामध्ये 20.25 कोटी रुपये जे आहेत ते दिले होते आणि हाच त्यांच्यावरती आरोप होता। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्यांना क्लीन चिट जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच गिरणीच्या निलावादरम्यान आपण पाहतोय की कोणतीही गुन्हेगारी कृत्य झालेली नसली अशा पद्धतीचा एक अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि म्हणूनच आर्थिक गुन्हे शाखेने सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट दिली असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।